नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाड्यामध्ये रंगपंचमी रंगोत्सव 2025 माध्यमातून साजरी. वाडा शहरातील युवा शक्ती मित्र मंडळ अंजनी नगर येथील सर्व महिला मंडळाच्या वतीने रंगोत्सव 2025 साजरा करण्यात आला. संस्कृतीचे जतन करून मराठमोळे सण साजरे झाले पाहिजेत असा आयोजकांचा उद्देश होते. या कार्यक्रमाला बहुतांश महिला भगिनी युवा युवती उपस्थित होत्या. हा सर्व उत्सव पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब व माजी नगरसेवक रामभाऊ भोईर आणि त्यांचे सहकारी यांच्या पुढाकाराने हा रंगोत्सव पार पडला. या कार्यक्रमाला बाळगोपाळापासून ते महिला व तरुण मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर. आपल्या बरोबर आहेत माजी नगरसेवक रामभाऊ भोईर. रामभाऊ, तुमचं आम्ही प्रथमतः इंडिया न्यूजमध्ये स्वागत करतो. आज हा रंगोत्सव तुम्ही आयोजित केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? तसेच आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे एक सामाजिक कार्य आहे. गेली कित्येक वर्षे लहानाचा मोठा झालो, होळी ते रंगपंचमी हा आपल्या संस्कृतीचा फार मोठा उत्सव आहे. आणि काय झालं आहे, होळीनंतर धुळीवंदनंतर आपण आपला सण विसरत चाललेलो आहे. जर आपण तळकोकणात गेलो तर होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत विशेष महत्त्व आहे. आणि रंगपंचमी ही आपल्या संस्कृती ह्याच्यात सांगता आहे. आणि रंगपंचमी महोत्सव केल्याशिवाय होळी तर पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या वाड्या शहरात यापूर्वी ज्या होणाऱ्या रंगपंचमी उत्सव अचानक बंद झाले, याचं कुठेतरी मला खंत वाटली की आपण एखादा सण विसरत चाललेलो आहे. रंगपंचमी म्हणजे आपल्या विविध रंगाची उधळण. त्यामुळे मी मनात एक विचार केला की यानिमित्त आपण एक उत्सव सुरू करावा, जेणेकरून वाडे शहरातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला याची जाण असावी की आपण रंगपंचमी खेळलो पाहिजे, रंगाची उधळण केली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. म्हणून या दिवसापासून दरवर्षी या ठिकाणी रंगोत्सव साजरा होईल, याची मी तुम्हाला कळवतो. धन्यवाद. धन्यवाद रामभाऊ. आज आपल्यासोबत आहेत सोनाली रामचंद्र भोईर आणि पूर्ण त्यांचा महिला मंडळ. ताई, इंडिया न्यूज 28मध्ये प्रथमतः तुमचं मी स्वागत करतो. हा जो उत्सव यंदाचा पहिला वर्ष आहे, काय सांगाल याबद्दल तुम्ही? आयोजक म्हणून युवा शक्ती मित्र मंडळ आणि महिला बचत गट यांच्यातर्फे रंगोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आणि पतंग उत्सव त्याच्यातून साजरा होतो, त्याच आयोजकांनी हा सण चालू केलेला आहे. तर आम्हाला खूप उत्साह आलेला आहे या कार्यक्रमामुळे.